महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर दादांचा अपघात नव्हे तर घातपात आहे अशा आशयाचा संशय आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला। त्या अनुषंगाने रोहित पवारांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सुद्धा काही प्रेझेंटेशन जे आहे ते महाराष्ट्रासमोर ठेवलं। मुंबईमध्ये असेल किंवा दिल्लीमध्ये सुद्धा रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भामध्ये अनेक दावे खुलासे जे आहेत ते केल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्यानंतर काल मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये आणि आज बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार हे DGCA आणि VSR कंपनी जी आहे या कंपनी विरोधात FIR दाखल करण्यासाठी गेले होते। मात्र ही FIR जी आहे ती दाखल करून घेण्यात आलेली नाही। याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहेत। सर, प्रामुख्याने रोहित पवारांनी काल मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे आणि आज बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये FIR दाखल करण्यासाठी ते गेलेले होते। मात्र पोलीस प्रशासनाकडनं दोन्ही ठिकाणी त्यांची तक्रार जी आहे ती दाखल करून घेण्यात आलेली नाही आहे। एकंदरीतच या सगळ्याकडे कसं पण जेव्हा दखलपात्र गुन्हा असतो तेव्हा त्या तक्रारीची दखल घेतली पाहिजे असं लॉ कॉलेजमध्ये शिकवतात। आता जे लॉ कॉलेजमध्ये नेहमी शिकवतात ते न्यायतत्व जे आहे ते शिकवणं बंद केलं पाहिजे का? म्हणजे मुलांचा विनाकारण गैरसमज कशाला करून द्यायचा? जे नवीन वकील होणार आहे ते त्यांना वाटते की दखलपात्र गुन्ह्यासंदर्भातली तक्रार दिल्यावर गुन्हा नोंद होतो असं त्यांना शिकवलेलं आहे। आता ते शिकवलेलं वेगळं आणि पोलीस वेगळेच वागतात। त्यामुळे कायदा जो पुस्तकांमध्ये आम्हाला शिकवलेला आहे तो कायदा मानायचाच नाही असं पोलिसांनी ठरवलं आहे का? हा प्रश्न निर्माण होतो। अजितदादा हे अत्यंत महत्त्वाचे नेते महाराष्ट्रातले होते, त्यापेक्षा जास्त ते एक चांगले व्यक्ती म्हणून पुढे आलेले नेते होते, अत्यंत सुस्वभावी लोकांचं काम करणारे। आता त्यांच्या मृत्यूबद्दल घातपात झालेला आहे असा संशय सुरुवातीपासून व्यक्त करण्यात आला। शरद पवार साहेबांनी अत्यंत संतुलित भूमिका सुरुवातीला घेतली। जेव्हा दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्यांना विचारलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हा अपघातच आहे, घातपात नाही। ती भूमिका त्यांनी मांडली, कारण की जर त्या क्षणी ते काही बोलले असते या घातपात आहे तर मोठ्या दंगली उसळल्या असत्या महाराष्ट्रामध्ये, आणि त्यामुळे त्यांनी अत्यंत अनुभवसिद्ध अशा पद्धतीने चांगली भूमिका मांडली असं मला वाटते। आता याच्यामध्ये रोहितदादांनी जे प्रेझेंटेशन केलं, रोहितदादा पवार यांनी, त्याच्यामध्ये VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कामकाजाबद्दल त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहे। आणि DGCA जे आहे, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, त्यांच्याबद्दल तर अनेकदा शंका कुशंका आणि त्यांच्या कामाबद्दलचे आक्षेप नोंदवण्यात आलेले आहे। म्हणून मग चौकशी करणारी यंत्रणा जरी DGCA असेल तरी ती चौकशी जशी काही झाली असेल किंवा जी काही आत्तापर्यंत झालेली आहे त्याच्यामधून काही महत्त्वाच्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत की अप्रूव्ड प्रोसिजर जी आहे एखाद्या विमान प्रवासासाठी प्रायव्हेट जेटनी प्रवास करतानाची ती प्रोसिजर पाळल्या गेली का? त्यानंतर विमान हे सुदृढ परिस्थितीत आहे, तंत्रज्ञानिक दृष्टिकोनातून उडण्यासाठी सक्षम आहे, प्रवासासाठी योग्य आहे, याबद्दलचे सगळे नॉन कम्प्लायन्सेस जे आहे ते तपासले पाहिजे। त्यानंतर कारण त्यांनी म्हटलेलं आहे की नॉन कम्प्लायन्सेस बरेचसे आहे असं DGCAनी प्राथमिक अहवालात म्हटलेलं आहे। त्यानंतर करेक्टिव्ह मेजर्स त्याच्यावर का घेण्यात आले नाही, तरीसुद्धा प्रवासासाठी विमान का उपलब्ध करून देण्यात आलं, हे प्रश्न आहेत। आणि विमान जेव्हा हवेतून उडते आणि एका दुसऱ्या ठिकाणी जाते तेव्हा जो एअरवर्दीनेस असतो की त्या हवेच्या झोतामध्ये उडण्याची क्षमता त्याची तपासली असते, त्या संदर्भातले सगळे सर्टिफिकेट्स असले पाहिजे। आणि डेफिशियन्सी परफॉर्मन्स फॉर्म जे आहे की डेफिशियन्सी असेल तर परफॉर्मन्स फॉर्ममध्ये त्या गोष्टी लिहिल्या जातात वेळोवेळी। मग या विशिष्ट विमानाबद्दल याच्या आधी डेफिशियन्सीचे काय काय नोंदी करण्यात आलेल्या होत्या याबद्दलची माहितीसुद्धा आमदार रोहित पवार यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण दखलपात्र म्हणून या गुन्ह्याकडे बघितलं जात नाही आहेत, हे दुर्दैवी आहे। दुसरी गोष्ट मला सांगायची की जेव्हा अपघात झाला अजितदादांचा तेव्हा असं पसरून देण्यात आलं। कोणी पसरवलं, कशासाठी पसरवलं आपल्याला माहीत नाही, पण त्यांनी सांगितलं की व्हिजिबिलिटी इश्यू होता, म्हणजे धुकं फार होतं असं सांगितलं। आता धुकं नव्हतं ना तिथे, म्हणजे सामान्य माणसाच्या डोळ्यांना दिसत होतं, तर सर्वसामान्य माणसांना जे दिसते त्याच्यापेक्षा जास्त काही तंत्रज्ञ पाहू शकतात का? सर्वसामान्य माणसांना धुकं दिसू शकते। आता ती व्हिजिबिलिटी जी आहे ती साधारणतः 3 किलोमीटरची व्हिजिबिलिटी होती असं म्हणतात। 3 किलोमीटरची व्हिजिबिलिटी मोर दॅन सफिशियंट आहे एखादं विमान उडण्यासाठी किंवा उतरण्यासाठी एखाद्या एअरपोर्टवर। मग तरीसुद्धा धुकं होतं असं का पसरवलं सगळ्या माध्यमांवर? म्हणजे तुमच्या पण TV चॅनलवर दाखवलं असेल बहुतेक,
मग सगळ्या माध्यमांवर हे एकाच वेळी कोणी पेरलेलं होतं? या सगळ्या शंका कुशंका ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. विमान अपघातासंदर्भात भारतामध्ये चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन होत नाही. आता बरेचसे कागदपत्र तुम्ही पाहिले आहे की अजितदादा ज्या विमानातून अपघातग्रस्त होऊन त्यांचं निधन झालं, तिथे विमानाचा चुराडा झालेला होता आणि काही फाईल्स, काही कागदपत्र पडलेले होते सगळीकडे. परंतु आता असं सांगण्यात येते की म्हणजे ते कागदपत्र जळलेले नव्हते, दिसत होते आपल्याला की कागदपत्र आहेत. आता असं सांगण्यात येते की ब्लॅक बॉक्स जो आहे तो जळलेला आहे. आता याच्यावर कोण विश्वास ठेवेल सांगा बरं? म्हणजे मी काही सायंटिस्ट नाही, मला तंत्रज्ञानाची काही माहिती एवढी नाही, परंतु जे माहिती जी गुगलवर उपलब्ध आहे, सर्वसाधारण लोकांसाठी उपलब्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे की ब्लॅक बॉक्स ज्या गोष्टींनी बनवलेला असतो तो अति उष्णतामान असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये जे काही रेकॉर्ड झालेलं आहे ते सेव्ह राहील, प्रिझर्व्ड राहील, तो ब्लॅक बॉक्स जळणार नाही अशीच व्यवस्था किंवा तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे. मग तरी ब्लॅक बॉक्स जळला असं म्हणतात, उपलब्ध नाही असं म्हणतात, त्यातलं रेकॉर्डिंग दिसत नाही असं म्हणतात. या सगळ्या शंकास्पद गोष्टी आहेत. शंका कुशंका सातत्याने राहून राजकीय फायदा घेण्याची सवय कोणाला आहे असा प्रश्न मग सामान्य माणसांना पडतो. म्हणून मला असं वाटतं की रोहित पवार यांनी जी तक्रार दिलेली आहे, CIDकडे जे काम सुरू आहे त्याच्याबद्दल काय कामकाज कुठपर्यंत आलं आहे बघण्यासाठी ते गेलेले आहे. तर त्यांच्यासोबतच काही समाजातल्या लोकांनी, विविध क्षेत्रातल्या लोकांनी एखादी कमिटी करून अजितदादांच्या या घातपाती मृत्यूबद्दल चौकशी नेमक्या पद्धतीने होत आहे का याच्याबद्दलची माहिती घेत राहिलं पाहिजे. आणि पोलिसांनीसुद्धा राजकीय दबाव झुगारून देऊन यामध्ये काम केलं पाहिजे असं मला वाटते. काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचे जे DCP होते ते थेट रोहित पवारांना असं म्हटले की जा, नाही घेत तक्रार, काय करायचं आहे ते करा. किंवा आज बारामतीमध्ये सुद्धा 1-1.5 तास तुम्ही थांबा, त्यानंतर आम्ही तक्रार दाखल करायची की नाही या संदर्भातला निर्णय घेऊ असं सांगितलं जातं. अशा पद्धतीनेच टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीरदृष्ट्या कारवाई करणं शक्य आहे? जे पोलीस अधिकारी आपलं पोलिसी काम व्यवस्थित करत नाहीत आणि त्यांना जे ट्रेनिंग दिलेलं आहे पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयांमध्ये, तशा पद्धतीने न वागता जे राजकीय वागायला लागलेले असतील असं आपल्याला शंका असेल, अशा महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलिसांची, म्हणजे ते पोलीस कमिशनर असो किंवा कोणत्या तरी विभागाचे प्रमुख असो, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला मला हे सांगायचं आहे की पोलीस प्राधिकरण म्हणून स्थापन झालेलं आहे. त्या पोलीस प्राधिकरणकडे अशा भ्रष्ट, चुकीची वागणूक असलेल्या, बेकायदेशीर वागणूक करणाऱ्या आणि कायद्याची अवहेलना करणाऱ्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तक्रारी करणं सुरू करा. त्याशिवाय महाराष्ट्रातले वाईट पोलीस हे जागेवर येणार नाहीत. कारण की काही जण प्रचंड वाईट वागणूक घेऊन पोलीस व्यवसायामध्ये किंवा पोलीस काय म्हणू आपण पोलीस विभागामध्ये कार्यरत आहेत. अनेक पोलीस अधिकारी चांगले आहेत, अनेक मोठे मोठे पोलीस अधिकारी चांगले आहेत, उच्च पदस्थ पोलीस अधिकारी चांगले आहेत. इवन महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते साहेब यांच्यासोबत मी स्वतः काम केलेलं आहे. ते अत्यंत उत्कृष्ट व्यक्ती आहेत. त्यामुळे तशा प्रामाणिक लोकांची आपल्याला गरज आहे. पण जे अप्रामाणिक असतील त्यांच्याबद्दलच्या तक्रारी केल्या पाहिजे. निश्चितच रोहित पवारांच्या तक्रारीच्या अनुषंगाने जी काही काल मरीन ड्राईव्ह आणि आज बारामती पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवारांची FIR दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कुठेतरी दिरंगाई जी झाल्याचं पाहायला मिळालं. याच अनुषंगाने आपण ॲडव्होकेट असीम सरोदे सर यांच्याशी चर्चा केली. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.